नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपल्याला बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत, पण सुरुवातीला महत्त्वाच्या 50 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। राज्यात GBSची रुग्णसंख्या 130 वर आतापर्यंत 4 रुग्णांचा मृत्यू झालाय, तर सध्या 20 जण व्हेंटिलेटरवर आहेत। राज्याच्या आरोग्य सचिवांकडून परिस्थितीचा आढावा। GBSच्या उद्रेकानंतर राज्याच्या आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर, औषधांच्या उपलब्धतेवर भर देण्यात येतोय, तर सर्व जिल्ह्यांना मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचे आदेश देण्यात आले। पिंपरी चिंचवडमध्ये GSBचा पहिला बळी गेल्यानंतर पालिका कामाला लागली आहे। पाणी पुरवठा विभागाकडून पाण्याचं परीक्षण सुरू झालंय। परीक्षण करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक। नागपूर शहरामधील एका खासगी रुग्णालयात आणखी एका GSB रुग्णाची नोंद, तर नागपूरमधील रुग्णसंख्या 8 वर। 2024 मध्ये नागपूरमध्ये 56 रुग्ण आणि 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। GBS आजाराच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर। जिल्ह्यामध्ये एकही रुग्ण नसला तरी काळजी घेण्याचं आवाहन आहे। लक्षणं दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचीही सूचना। परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात बाधित शेतकऱ्यांचा मेळावा। शक्तीपीठ महामार्ग परभणी जिल्ह्यामधून वगळण्यात यावा। जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत शेतकऱ्यांची मागणी। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरुवात झालंय आणि आता 15 दिवसांच्या आत मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आहे। नागपूर मेट्रोच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मेट्रो कार्यालयावर मोर्चा। कर्मचाऱ्यांकडून केंद्राच्या वेतन श्रेणीप्रमाणे वेतन देण्याची मागणी आहे। नाशिकच्या तोरणानगर मटण मार्केट भागामध्ये बाहेरील नागरिक नमाज पठणासाठी येत असल्यानंच नागरिकांकडून संताप। स्थानिक नागरिकांकडून आंदोलन। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी दाखल। पिंपरी चिंचवडमध्ये पिकअप वाहनाची अनेक वाहनांना धडक। अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद। पिकअप चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची स्थानिकांची माहिती आहे। कोल्हापूरच्या गडहिंग्लज बस स्थानकामध्ये STची महिलेला धडक। सुदैवानं महिला बचावली। अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद। शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणामध्ये धोडींची गाडी गुजरातच्या भिलाडमधील बंद दगडखाणीमध्ये असल्याची माहिती आहे। अशोक धोडींची गाडी पाण्याबाहेर काढली जाणार आहे। पालघर पोलिसांचं एक पथक भिलाडमधील दगडखाणीत दाखल झालंय। व्यापाऱ्यांना उद्ध्वस्त करू नका, अन्यथा तीव्र आंदोलन करणार। श्रीराम संघ आणि भाजपचा हा इशारा आहे। श्रीराम शहरामध्ये रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याची मोहीम सुरू झाली आहे, मात्र विविध संघटनांसह व्यापाऱ्यांचं नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन। जालन्यात विविध शेतकरी संघटना आक्रमक। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन सध्या सुरू झालंय। 412 कोटी अनुदानासह खरीप पीक विम्याची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी आहे। लातूर जिल्ह्यातल्या धवेली गावकऱ्यांची स्मशानभूमीला जागा देण्याची मागणी, तर निवेदन द्यायला दिलेल्या गावकऱ्यांना गेटवरच अडवलेला। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यांवरच गावकऱ्यांचं ठिय्या आंदोलन। वाळू तस्करीची दादागिरी, चक्क तलाठ्याला धक्का देत नेलाय वाळूनं भरलेला ट्रक। चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती तालुक्यातल्या कोरेगाव इथली घटना आणि तलाठी गीते रेती तस्करावर कारवाई करतानाच हा धक्कादायक प्रकार घडलाय। अंबरनाथमध्ये शिक्षकांची गोळीबार। आता शाळेबाहेरचं फ्रीस्टाईल हाणामारी झालेली आहे। शिक्षकांना शरीर सुखाची मागणी केल्याचा शिक्षिकेचा आरोप आहे। या हाणामारीमध्ये शिक्षिका जखमी झाली असून घटना CCTVत कैद झाली आहे। शिक्षकावर गुन्हा दाखल झालाय। छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरामध्ये दरोडेखोरांची दहशत। नागरिकांच्या सतर्कतेमुळे दरोडेखोरांना पळून जाण्यात यश आलेलं आहे। दरोडेखोरांना नागरिकांना मारण्याचा प्रयत्न केला होता। जालन्याच्या भोकरदनमध्ये 112 भाडेकरूंकडे आता 82 लाखांपेक्षा अधिक थकबाकी आहे आणि थकबाकी भाडे भरा, अन्यथा सील लावणार। नगर परिषदेचा थेट इशारा। 3 तारखेपर्यंत मुदत देण्यात आली आहे। बुलढाणा पोलीस दलामध्ये आता क्विक रिस्पॉन्स अलर्ट सिस्टीम युजर ॲप कार्यान्वित करण्यात आलं आणि या ॲपद्वारे मॉक ड्रिलचं प्रात्यक्षिक। वाशिमच्या पांगरी नवघरे पांदण रस्त्याची दुरावस्था। रस्ता चिखलमय झाल्यानं शेतकऱ्यांना मोठी अडचण। तूर काढणीच्या लगबगीमध्ये ट्रॅक्टर चालकाची कसरत। नागपुरात रस्ता सुशोभीकरणासाठी लावलेली 602 झाडं अज्ञातानं तोडली। त्रिमूर्तीनगर चौक ते खामला चौक दरम्यान झाडं तोडल्याचा हा प्रकार समोर आलाय। औरंगाबाद खंडपीठाचा PIसह आता SPंनाच दणका बसलाय। 12 वर्षापूर्वी गुन्हा दाखल झाला की नाही, आता आदेश देऊन देखील कारवाई न केल्यानंच PIसह ACPंना प्रत्येकी 5,000 रुपयांचा दंड। हायकोर्टाच्या निर्णयामुळे पोलीस दलात खळबळ। येवला विधानसभेसाठी 24 फेब्रुवारीला मॉक पोल होणार आहे। नाशिकच्या सिद्धप्रांतीच्या निवडणूक शाखेच्या गोदामामध्ये मॉक पोल होणार आहे। छगन भुजबळांचे विरोधी उमेदवार माणिकराव शिंदे यांनी EVM यंत्रणांवर आक्षेप घेतला होता।
मीरा रोड रेल्वे स्टेशन परिसरामधील अनधिकृत स्टॉलवर आणि पान टपऱ्यांवर महानगरपालिकेची तोडक कारवाई दरम्यान स्टॉलधारकांचा आक्रोश. रेल्वे स्टेशनचा भाग असलेल्या ठिकाणी स्टॉलधारकांनी अतिक्रमण केल्याच्या तक्रारी होत्या. नालासोपारामध्ये डम्पिंग ग्राउंडच्या आरक्षित भूखंडावरील 41 इमारतींवर आज पुन्हा तोडक कारवाई सुरू झाली आहे. 41 पैकी आतापर्यंत 11 इमारती वसई विरार महानगरपालिकेकडून भुईसपाट करण्यात आला. कल्याण स्टेशन परिसरामध्ये स्मार्ट सिटीच्या कामगारांमध्ये हलगर्जीपणा. चालताना एक व्यक्ती गटारामध्ये पडल्याची घटना घडली आणि यामुळे नागरिक संतप्त झालेत. गटारीवर झाकण नसल्यानंच अशा घटना घडतायत. नाफेडच्या सोयाबीन खरेदीला 8 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ. शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. 4,892 रुपयांच्या हमीभावानं सोयाबीनची खरेदी होणार आहे. नांदेडच्या बाजारामध्ये हळदीच्या दरामध्ये प्रति क्विंटल 1,000ची घसरण. सध्या तर राज्यातील हळदीची आवक वाढल्यामुळेच दर घसरलेले आहेत. हळदीचा भाव 14,500 वरून आता 13,400 वर आलाय. शासनाकडून धान खरेदीला मुदतवाढ. 31 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे धान खरेदी केंद्र आणि नोंदणीमध्ये वाढ झाल्यानंच शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यात येणार आहे. परभणीच्या पाथरीत पिकं पाण्याविनाच आहेत आणि जायकवाडीचं पाणी मिळत नसल्यानं पिकं करपू लागलेली आहेत. पाथरी तालुक्यातल्या 20 गावांची ही स्थिती आहे. जायकवाडीमधून पाण्याचं दुसरं आवर्तन देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. नांदेडच्या शेतकऱ्यांचा फळ लागवडीकडे कल आहे तर नायगाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांकडून टरबूजाची लागवड सुरू झाली आहे. टरबूज लागवडीमधून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळत आहे. हिंगोली जिल्ह्यात आता केळीचे भाव परत वधारलेले आहेत. 800 रुपयांपर्यंत घसरलेल्या केळीचे भाव आता 2100 रुपये प्रति क्विंटलवर गेलेले आहेत. केळी उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये लाल मिरचीच्या तोडणीला सुरुवात झाली आहे. दर घसरल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून गेल्या वर्षी 11 ते 16,000 क्विंटल दरानं विकल्या जाणाऱ्या लाल मिरचीला सध्या 7 ते 10,000 क्विंटल दर मिळतोय. नाशिकच्या पाथरी वडनेर रोडवरील बोराडे वस्तीमध्ये बिबट्याचा वावर वाढला आहे. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून रात्रीच्या वेळी गावामध्ये बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. नागरिकांमध्ये त्यामुळे भीती पसरली आहे. परभणीच्या नवीन बस रूटवरून आता तब्बल 6 वर्षांनंतर बससेवा सुरू झाली. अनधिकृत उद्घाटन मात्र नाहीच. पर्यायी बसस्थानकामधून सुटका मिळाल्यानंच प्रवाशांकडून समाधान व्यक्त. भोरच्या वळवंड जिल्हा परिषद विद्यार्थ्यांनी घेतली कुष्ठरोग निर्मूलनाची प्रतिज्ञा. कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त आरोग्य सेवकांकडून कुष्ठरोगविषयी जनजागृती. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार दिंडीचं आयोजन. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्थेच्या दिंडीचं राज्य सरकार बँकेच्या मुख्यालयात बँकेचे प्रशासक आणि संचालकांकडून स्वागत. गुणरत्न सदावर्तेंकडून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट. एसटी बँकेत सहकार आयुक्तांच्या माध्यमातून एकाच कारणाच्या अनेक चौकशा लावून नाहक त्रास देत असल्याची सदावर्तेंची तक्रार आहे. तर सहकार आयुक्त आणि एसटी कोऑपरेटिव्ह बँकेची लवकरच बैठक लावण्यात येईल. बाबासाहेब पाटील यांचं हे आश्वासन. अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अधिकाऱ्यांवर संतापले. सर्वसामान्य नागरिकांचे आता 4 तासात जवळपास 350 निवेदन आल्यानं बावनकुळेंचा पारा चढला. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागानं गावागावामध्ये होणाऱ्या आठवडा बाजाराबाबत परिपत्रक काढले आणि ग्रामीण भागामध्ये होणाऱ्या आठवडा बाजारात सध्या व्यापाऱ्यांना आवश्यक त्या सगळ्या सुविधा पुरवण्याची त्यांनी मागणी केलेली आहे. सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला 2 वाघिणींची प्रतीक्षा आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 2 वाघ आणि केंद्राचा निर्णय मिळताच विदर्भामधील वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जाणार आहेत. रत्नागिरीतल्या जुवे येथील सचिन चव्हाण यांनी तयार केली आहे भारतीय नौदलाच्या ताफ्यामध्ये असलेल्या युद्धनौकेची प्रतिकृती. 20 फूट लांब आणि 7.5 फूट उंचीची ही प्रतिकृती बनवण्यासाठी 1 महिना लागलाय. सोलापूरच्या पंढरपूरमधील आढीव इथं मुनी सुरतनाथ तीर्थकार मंदिराची निर्मिती. मंदिराच्या उभारणीमध्ये राजस्थानी मकरांना मार्बलचा वापर करण्यात आलाय. 9 महिन्यांमध्ये मंदिराचं बांधकाम पूर्ण झालंय. अमरावती जिल्ह्यामधील श्री क्षेत्र आष्टा इथं भिक्खूजी महाराज जन्मोत्सव सोहळा. 1.5 क्विंटलचा केक कापून जन्मोत्सव साजरा झाला. 1.5 लाख भाविकांची उपस्थिती. 4 धामांमधील संतांची देखील उपस्थिती. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये आदिशक्ती मुक्ताईच्या परिक्रमा उत्सवाला सुरुवात. भाविकांसाठी आता मोठी गर्दी झाली होती भाविकांची. नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या जन्मोत्सवाला सुरुवात. पुढील 12 दिवस जन्मोत्सव सुरू राहणार आहे. विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. यात मुस्लिम धर्मियांचा देखील सहभाग असेल. मंदिरं सरकारी नियंत्रणातून मुक्त व्हावीत या उद्देशानं महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीनं मंदिर तिथं सामूहिक आरती हा उपक्रम. पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरी इथं आज भव्य सामुदायिक आरती सोहळा